नमस्कार, आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज. सत्य, निर्भीड, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज. रहिमतपूर कोरेगाव मार्गावर घडलेल्या जबरी चोरीच्या थरारक घटनेचा रहिमतपूर पोलिसांनी अवघ्या 8 तासांत उलगडा करत आरोपीला जेरबंद केले आहे आणि तब्बल 2,69,000 रुपयांची सोन्याची चैन जप्त केली आहे. ही घटना आहे 21 फेब्रुवारी 2026 रोजीची. अजय विठ्ठल गाडे, वय 37 वर्षे, राहणार वडूज रोड माळावर, रहिमतपूर, हे आपल्या दुचाकीवरून कोरेगावकडे जात होते. रस्त्यात एका अनोळखी इसमाने त्यांच्याकडे लिफ्ट मागितली. माणुसकीच्या नात्याने गाडे यांनी त्याला सोबत घेतले. कोरेगाव येथे काम आटोपल्यानंतर तोच इसम पुन्हा रहिमतपूरला येण्यासाठी सोबत निघाला. सर्व काही सुरळीत सुरू असताना मौजे दुघी कोरेगाव येथील पुलाजवळील निर्जन ठिकाणी लघुशंकेचा बहाणा करून गाडी थांबवण्यात आली आणि अचानक त्या अनोळखी इसमाने गाडे यांच्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. जखमी अवस्थेत असतानाच त्यांच्या गळ्यातील 16.9 ग्रॅम वजनाची तब्बल 2,69,000 रुपये किंमतीची सोन्याची चैन हिसकावून आरोपी फरार झाला. घटनेची माहिती मिळताच रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे यांनी तात्काळ 2 विशेष पथके तयार केली. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिसांची बारकाईची चौकशी या सर्वांच्या जोरावर अवघ्या 8 तासांत आरोपीचा माग काढण्यात आला. पोलीस कॉन्स्टेबल महेश देशमुख यांच्या तांत्रिक तपासामुळे आरोपी निष्पन्न झाला. कसून चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याच्याकडून चोरीस गेलेली संपूर्ण सोन्याची चैन जप्त करण्यात आली. या धडाकेबाज कारवाईत पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, हेड कॉन्स्टेबल सचिन माने, प्रवीण बर्गे, पोलीस नाईक सुशांत शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक देशमुख, तुषार काळंगे यांचा मोलाचा सहभाग होता. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.